मथुरामध्ये एका 7 वर्षाच्या चिमुरडीवर रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केलाय। शरीरावर अनेक ठिकाणी खोल चावे घेतल्यामुळे बालिकेची परिस्थिती गंभीर झाली आहे। ही घटना पाहून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। मध्य प्रदेशातील एका खासगी रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तब्येत सुधारली असूनही रुग्णाला कोमात आहे असं सांगत अनेक दिवस ICU मध्ये ठेवून डॉक्टरांनी पैशांची लूट केल्याचा आरोप आहे। अखेर रुग्णाने ऑक्सिजनची पाईप नाकात लावूनच हॉस्पिटलमधून बाहेर पळ काढला आणि संपूर्ण घोटाळा उघड केलाय। जम्मूमध्ये तवी पुलाचे मोठे नुकसान झाल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। मात्र भारतीय सैन्याने तत्परतेने लोखंडी पूल उभारण्याचे काम सुरू केले असून लवकरच वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे। या उपक्रमामुळे नागरिकांचा मोठा दिलासा होणार आहे। उत्तराखंडमधील बागेश्वर येथे भाजप आमदार सुरेश गरिया उफाणलेल्या नदीतून SDRFच्या मदतीने जात होते। त्याचवेळी त्यांना आधार देण्याच्या प्रयत्नात त्यांचा गणर नदीत वाहून गेला। उपस्थित नागरिक ओरडून मदतीसाठी हाका मारत होते। अखेर काहीशा अंतरानंतर गणरला नदीतून बाहेर काढण्यात आले। भूस्खलनामुळे माता वैष्णवी देवीची यात्रा सलग 4थ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली आहे। श्राईन बोर्डाने स्पष्ट केले आहे की यात्रेकरूंच्या सुरक्षेला प्राधान्य देत 26 ऑगस्टच्या दुपारीच यात्रा स्थगित करण्यात आली होती। त्यामुळे हवामानाचा इशारा दुर्लक्षित केल्याचे आरोप खोटे असल्याचे बोर्डाने सांगितले। मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी रस्ता अडवला। वाहतूक कोंडी वाढल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी थेट व्हिडिओ कॉलवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोडले। या संवादानंतर आंदोलकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। मुंबईतील बोरीवली पश्चिम येथील दत्तानी टॉवर या उंच इमारतीतील एका फ्लॅटमध्ये अचानक भीषण आग लागली। घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। अग्निशमक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची नसल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। जपानची राजधानी टोकियो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची भेट घेतली। या भेटीत 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले। दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत विविध करार आणि सामंजस्य करार स्वाक्षरित झालेत। दिल्लीतील आझादपूर परिसरात पुन्हा एकदा गलाघोटू गँग सक्रिय झाल्याचं दिसून आलं आहे। नॉर्थ वेस्ट दिल्लीतील आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गँगच्या 2 सदस्यांनी एका व्यक्तीला गाठलं। यातील एकाने त्याचा गळा आवळला तर दुसऱ्याने त्याच्याकडील सामान लंपास केलं। या संपूर्ण घटनेचा CCTV फुटेज समोर आला आहे। मुंबईतील वर्षा निवासस्थानी विविध विदेशी दूतावासातील महावाणिज्य दूतांनी भेट घेतली आहे। यावेळी त्यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले। गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले। सकाळच्या आरतीत सहभागी होत आशीर्वादही प्राप्त केला।